मग कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? काही विचार केलाय? आयुष्यभर सोबत राहणार. हीच अपेक्षा असेल तर भरपूर मुली भेटतील बघ. लग्नासाठी पार्टनर शोधणं आणि त्याच पार्टनर सोबत लग्न होणं हे वाटतं तितकं सोपं नाही राहिलं या जमान्यात, कळलं? मुलींच्या आणि त्यांच्या घरच्यांच्या खूप डिमांड्स असतात. जसं की जसं की माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला विचारलेले प्रश्न की तुझं मुंबईत घर आहे का, आई वडिलांसोबत राहतोस का, तुझं बँक बॅलन्स काय आहे, किती कमवतोस. एकीने तर मला म्हटलं की तू 32 वर्षांचा आहेस आणि मी फक्त 28. वी बिलॉंग टू डिफरंट एरा, म्हणून रिजेक्ट केलं मला. हा म्हणा, एज गॅप तर ही आपली आपली चॉईस आहे, पण बाकी सगळं तर बेसिक आहे ना. म्हणजे तुम्ही जर का तुमची बहीण कोणाला देणार असाल तर हे सगळं बघणारच ना. नाही, बरोबर आहे तुझं, मी चुकीचं असं काही म्हणतच नाही. पण मी जेव्हा मुंबईत आलो ना तेव्हा मला फक्त 25,000 पगार होता. आता सिनियर टेक्निशियन म्हणून 75,000 पगार आहे. जी काही सेव्हिंग होती त्यातनं बहिणीच्या लग्नासाठी मदत केली, भावाच्या शिक्षणासाठी मदत केली. तर म्हटलं आता जी काही सेव्हिंग आहे त्यातनं फायनली आपलं स्वतःचं लग्न करूया. अरे वा, छान. काय छान. मुंबईत स्वतःचं घर कुठे?